नमस्कार. मी वैद्य प्रीती मंगेश देशमुख, MD आयुर्वेद, पुणे. माझ्या प्रणव आयुर्वेद क्लिनिकमध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपचार केले जातात व त्याचबरोबर मी गर्भसंस्काराचे काउन्सिलिंग सेशन्सही घेत असते. प्रत्येक महिन्याला साधारणतः 4 काउन्सिलिंग सेशन्स घेतले जातात. प्रत्येक महिन्याला, त्याच्यानंतर प्रत्येक त्रैमासिकमध्ये व संपूर्ण गर्भावस्थेत कुठल्या स्वरूपाची पुस्तकं वाचायची याची मी माहिती देत असते. त्याचबरोबर माझ्याकडे असलेल्या जो पुस्तकांचा साठा आहे तोही माझ्या गर्भसंस्कार करणाऱ्या जोडप्यांना देत असते. पण कधी कधी गर्भिणी अवस्था असल्यामुळे सतत बसून राहून एखादं पुस्तक वाचून काढणं किंवा वेळेअभावी तसंच तिच्या पार्टनरलाही ते पुस्तक तिला वाचून दाखवणं किंवा स्वतः वाचणंही शक्य होत नाही. जर अशा वेळी ते पुस्तक ऑडिओ फॉर्ममध्ये, व्हिडिओ फॉर्ममध्ये किंवा कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये असेल तर नक्कीच सोयीस्कर ठरतं. तर अशाकरिताच मी घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हे बालसंगोपनावर मौलिक मार्गदर्शन करणारं पुस्तक जे डॉक्टर हवी सरदेसाई यांनी लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आता आपण मागच्या व्हिडिओ क्लिपिंग्समध्ये साधारणतः लेखकाविषयीची माहिती, त्याच्यानंतर पुस्तकाविषयीची माहिती, त्याच्यानंतर पहिला अध्याय तुमच्या घरातही ज्ञानेश्वर जन्मू शकेल, दुसरा अध्याय आई मुलाचे नाते, तिसरा अध्याय किती पारदर्शक हा खेळ, चौथा अध्याय मूल पहावे वाढवून, पाचवा अध्याय मूल माणसात येते हे बघितलेले आहे. आता आपण पुढचा अध्याय शब्दाने शब्द हा बघणार आहोत. तर बघूया मग. शब्दाने शब्द. ईसा प्रणितच आहे किंवा कशी कोण जाणे, परंतु कोल्हा या प्राण्याविषयी एक रंजक कथा ऐकवात आहे. नदीच्या काठाने काही वाटसरू चालले होते. त्यांना एकदम एक आर्त आरोळी ऐकू आली. दुनिया बुडाली, दुनिया बुडाली. त्यांनी तर कोठेच प्रलयाचे भविष्य ऐकले नव्हते, पण तो आवाज चक्क सांगत होता, अगदी आक्रांतूत सांगत होता की दुनिया बुडाली. वाटसरूंनी जरा चमकूनच पाहिले. तो एक कोल्हा नदीच्या पाण्यामध्ये गटांगळ्या खात होता, पण तोंडाने सतत मंत्र चालू होता, दुनिया बुडाली, दुनिया बुडाली. वाटसरूंचे कुतूहल जागृत झाले. त्यांनी प्रवाहातून कोल्ह्याला बाहेर काढले आणि विचारले, काय झाले दुनिया बुडवायला आणि तुला कसे समजले? कोल्ह्याने ओले अंग झटकले आणि चेहऱ्यावर उसने हास्य आणीत तो म्हणाला, दुनिया बुडालीच म्हणजे बुडतच होती नाही तर काय. अहो, मी जर का त्या पाण्यात बुडालो असतो तर माझ्यापुरती दुनिया बुडाली असेच म्हणावे लागले नसते काय. मला वाचवा म्हणण्याच्या ऐवजी मी माझ्या बुडण्याचा परिणाम ओरडून सांगितला आणि तो तसा सांगितला म्हणून तुमच्यासारखे परोपकारी माझ्या साह्याला धावून आले. केवळ मी मेलो असे मी ओरडत राहिलो तर कोणी कशाला मला वाचवण्याचा खटाटोप केला असता. वाटसरूंना त्या चलाख प्राण्याच्या आत्मकेंद्रीपणाचे कौतुक वाटले. मनुष्य प्राणी जन्माला येतो तेव्हा काहीसा असाच आत्मनिष्ठ, आत्मकेंद्री असतो. त्याला स्वतःशिवाय, स्वतःच्या सुखदुःखांशिवाय दुसरे काही दिसत नाही. भवतालचे जगत माझ्यासाठीच आहे. माझ्या हाकेला त्याने धावून आले पाहिजे. माझी, मी म्हणेन तेव्हा सरबराई करीत राहिले पाहिजे, अशी त्या जीवाची प्रामाणिक धारणा असते. जणू काही तो जीव डोळे मिटून घ्यावयाचा अवकाश की ते प्रलय झाल्याप्रमाणे बुडून जाते. त्याच्या मनात यावयाचा अवकाश जवळ असेल त्याने त्याला उचलून कडेवर, खांद्यावर घेतले पाहिजे. त्याच्या पोटात भुकेची चाहूल लागून ती ओठाद्वारे बाहेर पडताच त्याच्या मममची तरतूद झालीच पाहिजे. कल्पवृक्षाखाली बसल्याच्या ऐटीत तो जीव आज्ञा फरमाईत असतो आणि आपल्याला हवे ते घडवून आणवीत असतो. परंतु त्या सम्राटाचे साम्राज्य फार काळ टिकणारे नसते. वयाच्या पहिल्या वर्षाच्या अखेरीसच त्याच्या ध्यानात येते की आपण स्वतःला सभोवतीच्या घटनांचा केंद्रबिंदू समजतो. हे काही तितकेसे खरे नाही. ती रचना काही निराळीच आहे, कारण या सुमारास त्याला शब्दोच्चार करता येऊ लागलेला असतो. दादा, बाबा, मामा, पंप, टाटा, आऊ, आत्या,
दे दे, घे घे असे काही शब्द तो उच्चारू लागतो. त्या त्या व्यक्ती किंवा वस्तू अशा उच्चारांबरोबर त्याच्या समोर येऊ लागतात. म्हणजे त्याच्या त्या उच्चारांचा अर्थ लावीत त्याची माता पितरे तसा पुरवठा करू लागतात. तो मात्र मानतो की ही सगळी माझ्या इच्छाशक्तीची, शब्दोच्चारांचीच किमया आहे. दुसऱ्या वर्षाच्या मध्याच्या आसपास ही किमया हळूहळू लोप पावू लागते. भोवतालच्या जगाची वृत्ती पहिल्या मनाने आता बदलत असते, कारण तुलनेने त्याचे तान्हीपण आता संपलेले असते. आता जगाकरिता नाही, मग आपल्याकरता आहे ही वृत्ती टाकण्याजोगा एक एक अनुभव बाळाला येऊ लागतो. पहिली मनोधारणा असते की आपण जगाचा आणि जग आपला एक अविभाज्य भाग आहे. आई म्हणजे आपणच, तिचे स्तनपान हेही आपल्याहून निराळे नाही. खुळखुळा वाजत नाही, आपण तो वाजवतो. पाळण्यावरच्या राघू चिमण्या हालत नाहीत, आपण त्या हलवतो. पाळण्यावर डोकावणारे आपतेष्ट म्हणजे दुसरे तिसरे कोणी नव्हतेच, ते आपणच आहोत. अशी बालमनाची अद्वैत अवस्था असते. वर्ष सव्वा वर्षाच्या सुमारास त्या मनास समजू लागते की हे सगळे निराळेच आहे. आपल्या आईसकट सर्व चराचराला आपल्याहून खास असे निराळे स्वतंत्र अस्तित्व आहे. आपली पर्वा न करता, तमा न बाळगता ते चराचर हव्या त्या हालचाली खुशाल करू शकते. बाळाला ही समज येणे आणि ती निसर्गताच येते, ही प्रगतीची अतिशय उत्तुंग पायरी आहे. अर्थात जन्मतः जडलेली किंवा जन्मतःच अस्तित्वात असलेली इच्छा झाली की तिची पूर्तताही होणारच. ही सवय अनेक प्रसंगी वय वाढल्यानंतरही टिकून राहिल्याचे सूक्ष्मपणे पाहिले तर प्रत्येकाच्या अनुभवास येते. या संकेतापायीच माणूस व्यवहार, तार्किकता वगैरे गुंडाळून ठेवतो आणि इच्छेला फळ लागणारच असा वेडगळपणा करीत राहतो. विशफुल थिंकिंग म्हणतात ते हेच. बालपणीच बाळाच्या या स्वप्नाळूपणाला, आत्मकेंद्री वृत्तीला मुरड घालावायची असते. नव्हे, ती घालावीच लागते. तशी ती घातल्याविना प्राथमिक अवस्थेतून तो मानव प्रगत अवस्थेपर्यंत कसा पोहोचणार? जग त्याच्या मर्जीवर चालणारे नव्हे आणि ते तसे असतातही कामा नये. ते त्याला कसे समजणार? शारीरिक गरजा आणि त्याचे समाधान यातच बाळ गुरफटत राहिला तर त्या पलीकडे जाऊन त्या मनाची वाढ कशी होणार? शारीरिक गरजा आणि त्यांची संतृप्ती, त्या संतृप्तीसाठीचीच धडपड, हे दुष्ट वर्तुळ कोठेतरी तुटावेच लागते. बाळाच्या भोवतीच्या वडील माणसांनी तो प्रयत्न बाळाच्या बुद्धी संवर्धनार्थ अतिशय जाणीवपूर्वक करावाच असतो. हा प्रयत्न साधा नव्हे. शरीर सुख आणि तो सुख साधनेला लालसावलेला जीव तेथून ओढून काढून त्याला व्यावहारिक जगराहाटीचीही जाणीव करून देणे हे सोपेही नसते. त्याची यथार्थ जाणीव पालकांना असत नाही, म्हणून तर मुले अखेरपर्यंत बुद्धिमंदच राहतात. जगराहाटीशी, जगातल्या आक्रमक शक्तीशी युक्तिबुद्धीने सामना देण्याऐवजी भ्रांत पलायनवाद पत्करतात. प्रयत्नवादी बनण्याऐवजी दैववादी बनतात. खोटे वाटेल, पर बुद्धिमान व्यवहारवादी समाजामध्ये बाळाच्या अशा शिक्षणास वयाच्या 17व्या-18व्या महिन्यापासूनच प्रारंभ होतो. पालकांनी हे काम एखाद्या मिशनराच्या जिद्दीनेच हाती घ्यावायचे असते. मिशनरी जशी परोपरीची विलोभने दाखवतात, तशीच येथेही दाखवावी लागतात. तडजोड पत्करावी लागते. ती पत्करीत असताना बाळाला जगराहाटी समजावून देण्यावरचे लक्षही ढळू द्यायचे नाही. हे अवधान ठेवावे लागते. कोणी म्हणतील 1.5-2 वर्षाचे मूल ते काय, ते सुखवादीच असणार. खावे प्यावे, हट्ट करावेत, रडावे, खेळावे, शरीराने वाढावे, एवढेच त्याचे विश्व. त्याला कसला व्यवहारवाद आणि कसली वास्तवता? ती त्याला कशी शिकवणार? कोण शिकवणार? पण अशा अज्ञानमूलक प्रश्नांनीच सगळा घोटाळा होतो. हे प्रश्न निरुत्तर करणारे वाटतात.
पण ते तसे मुळी सुद्धा नाहीत. उलट त्यांची उत्तरे जेवढी तर्कशुद्ध तेवढीच ती सरळ, साधी आणि सोपीही आहेत. बाळ जगात प्रवेश करते तेव्हापासून त्याच्या दृष्टीने येथली प्रत्येक घटना म्हणजे एक चमत्कार असतो. त्याच्या तोंडी आई, दादा, मामा, काका असे काही शब्द उमटू लागतात. त्याच्या हिशेबी त्यांना काहीच अर्थ नसतो. पर आस्ते आस्ते आई, बाबा, दादा अशा मंत्रोच्चारांसमवेत एक एक ठराविक व्यक्ती बाळापुढे येऊ लागते आणि तशी ती येते. आई म्हणता दादा किंवा बाबा येत नाहीत. त्यामुळेच आई या उच्चाराला आई हा अर्थ बाळ शब्दकोशामध्ये निश्चित होतो. नाते किंवा शब्द यांची बालमनामध्ये संगती निर्माण होते. सांगड घातली जाणे ही बाळाच्या व्यक्तिमत्व निर्मितीच्या दिशेने फार मोठी प्रगती म्हटली जाते. आई या व्यक्तीला आई हे शब्द संशोधन चिकटवायचा अवकाश, आईच्या गैरहजेरीमध्ये बाळ केवळ आई या शब्दोच्चाराने आई या व्यक्तीची मानसिक प्रतिकृती निर्माण करू शकते. जेथे प्रत्यक्षच आईच हवी असते तेथे हा शब्दोच्चार ज्ञानानंतर केवळ आई हा शब्द पुरेसा वाटू लागतो. कल्पना करा, बाळाला झोपी तर जावायचे नाही, पण त्याच्या आरोग्याच्या विश्रांतीच्या दृष्टीने त्याला थोपटून झोपवण्यात येत आहे. या कठीण समयीचे दुःख विसरण्याचा त्याचा आधार कोणता? तर आई. आश्चर्य वाटेल, पण या कठीण प्रसंगी केवळ ते नामस्मरण बाळाचे ते एकाकीपण सुसह्य बनवते. मोठेपणीही संकटकाळी, अपघात प्रसंगी तोंडातून आई किंवा आई ग असा शब्दोच्चार सहजगत्या निघताना दिसतो. वेदना कमी झाल्यासारख्या वाटतात. त्याची पार्श्वभूमी हीच आहे. पण भाषेचा हा चमत्कार, हा उपकार आपल्या सहसा ध्यानात येतच नाही. भाषा, शब्द हे माणसाला प्राप्त परिस्थितीवर किंवा नैसर्गिक प्रेरणांवर विजय मिळवण्याच्या कामी अनन्यसाधारण सहाय्य करतात. एक लहानसे उदाहरण. चालू लागलेले मूल बागेत जाते, तेथली फुले पाहते. त्याला ती तोडून घ्यावीशी वाटतात. घेऊन करायचे काहीही नसते, कुचकाराच करायचा असतो. वडील माणसे अशा प्रसंगी मुलाला शब्दांनीच शिकवतात. म्हणतात, फूल किती छान आहे, पण ते तोडायचे नाही हं. 10-20 वेळा ही अशीच अर्थपूर्ण संथा मिळाली की मूल फूल पाहताच छान छान म्हणते. पोटातून त्याला ते तोडावयाचा मोह होत असतो, पण छान शब्दनादाने त्याचा तो मोह मर्यादित राहतो. छान हा शब्दच त्याला पुष्कळ काही सांगत असतो. प्रत्यक्षात मूल फूल तोडीनासे होते. या संयमित वर्तणुकीचे श्रेय पालकांनी उच्चारलेल्या त्या शब्दांना, त्या शब्दात साठवलेल्या काहीशा प्रगत विचारसरणीला आहे. बाळाच्या मनातली सुंदर रंगदार फुलाविषयीची अभिलाषा संपते असे नव्हे, तर छान छान या शब्दोच्चारातच ते फूल तोडल्याचा, जवळ ठेवण्याचा आनंद बाळ अनुभवू लागते. त्याला साक्षात वस्तूऐवजी त्या वस्तूचे शब्द प्रतीक पुरेसे होते. सुसंस्कार हाच बुद्धी संवर्धनाचाच हाच एक महत्वाचा पैलू आहे. भाषेचे ते एक महत्वाचे ते कार्य आहे. सुसंस्कारित जीवन जगायचे म्हणजे अनेकदा सहज प्रवृत्ती रोखाव्या लागतात. विलंब सुसह्य करून घ्यावा लागतो. सुखोपभोग प्राप्तीचा आनंद लांबणीवर टाकावा लागतो किंवा प्रसंगी त्यावर सरळ सरळ पाणी सोडावयाचीच सिद्धता करावी लागते. मनाची ही सर्व तयारी केवळ शब्द म्हणजे संपन्न भाषाज्ञानच करू शकते. सारासार विचार, तार्किकता या गुणांचे प्राथमिक अधिष्ठान म्हणजे भाषा. आपण भाषेचे हे महत्व अशा महत्वपूर्ण संदर्भात कधी ध्यानात घेतच नाही. त्यापायीच बाळाला जास्तीत जास्त शब्दांचा, शब्दकल्पनांचा परिचय करून दिलाच पाहिजे.
अशी जिद्द आपल्या ठाई निर्माण होत नाही. माणूस आणि जनावर यामधल्या एकाला भाषाज्ञान असावे आणि दुसऱ्याला ते नसावे, हाच तर मोठ्यात मोठा फरक आहे. केवळ भाषाज्ञानाअभावी जनावरे पूर्वानुभव आधारित असा विवेक किंवा संयम करू शकत नाही. प्रत्येक नव्या प्रसंगी केवळ शारीरिक नैसर्गिक प्रेरणांनाच बळी पडतात. मनाला भुरळ घालणारा तो खाद्यपदार्थांचा लोभही नको. ही अक्कल अगदी शहाण्या समजल्या जाणाऱ्या चतुष्पादांना सुचतच नाही. कारण त्यांच्यापाशी जुना अनुभव आणि नवी परिस्थिती यांची सांगड घालू शकेल असा विचार नसतो. म्हणजे शब्द नसतात. ते नसतात म्हणून त्याला विलोभनीय वस्तू आणि नंतरचे संकट यांची साखळी जुळवता येत नाही. त्यामधला कार्यकारण भाव त्यांच्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाही. सहज सुलभ उपजत भावभावनांना मुरड घालण्याची शक्यता आणि स्वातंत्र्य एकट्या मानवामध्ये संभवते. कारण मानवाला विशिष्ट गुणधर्म असणारे मन असते. मनाला ही जी अलौकिक शक्ती प्राप्त होते ती कोठून येते? मानवी व्यक्तिमत्वाचा तो प्रचंड प्रसारा ते मन तरी कशाच्या आधारावर सांभाळू शकते? या प्रश्नाचे उत्तर एकच, ते म्हणजे भाषा. भाषा हे साधन हाताशी आहे म्हणून तर बालसंवर्धन, बालबुद्धी संवर्धन यासारख्या विषयांचा विचार करता येतो. बाळाला भाषा अवगत होते, ती समज निर्माण येते. याच आधारावर त्याचे एका सुसंस्कृत मानवात रूपांतर करवण्याची आशा शास्त्रज्ञ बाळगू शकतात. भाषेचा उपयोग केवळ मूल आणि मातापिता यामध्ये संवाद साधणे एवढाच नसतो. भाषेमुळे, शब्दज्ञानामुळे मूल स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी, मनाशी संवाद करू शकते. हाच भाषेचा सर्वात मोठा उपयोग आहे. कळत न कळत शब्द मुलाच्या मनावर विजय मिळवितात. थोडे बारकाईने पाहिले तर ध्यानात येईल की कोणीही माणूस बाहेर जायला निघाला की त्यांच्याबरोबर बाहेर पडण्याचा हट्ट धरून आकांत करणारे मूल त्याला टाटा किंवा बरं आहे, नमस्ते यासारखे निरोपाचे शब्द उच्चारते येऊ लागले की आपोआप शांत होते. इतरांच्या निघून जाण्याचे दुःख त्याला पूर्वी इतके भासत नाही. बालमानसशास्त्र सांगतात की टाटा किंवा नमस्ते करणारे मूल स्वतःकडे निरोप देणाऱ्याची किंवा म्हणजेच जाणाऱ्याची, निर्गमन घडवणाऱ्याची भूमिका घेऊ लागते. आपणच ज्याला निरोप दिला तो जाणारच. त्याकरिता आपण कशाला रडायचे, एवढा त्या टाटा या शब्दाचा अर्थ असतो. गाई गाई या शब्दामधली जादू अशीच आहे. एकदा तो शब्दोच्चार आला की आपल्याला कोणी इच्छेविरुद्ध झोपवते आहे ही भावना बालमनातून लोप पावते. माझा मीच झोपतो आहे, गाई गाई ह्या माझ्याच मंत्रोच्चाराने माझे डोळे मिटू लागले आहेत, हा सुखद अहमभाव बालमनात निर्माण होतो. बाळाला हा आहे असा एकदा विस्तव किंवा अन्यथा धोका निर्देशक शब्द येऊ लागू द्या आणि मग शक्य तर झाडून तशा प्रसंगीचे वर्तन पहा. तो शब्द म्हणजे संकट टाळण्याची ती क्रिया पुरेशा प्रभावितपणे त्याच्या मनावर बिंबली असेल तर मूल दिव्यापाशी विस्तव्यापाशी ते जाते. त्याला ती वस्तू हाताळवीशी वाटते. पण एखाद्या जागृत संरक्षकाप्रमाणे हा शब्द त्याच्या संरक्षणास धावून येतो. तो उच्चार घडतो आणि तसे कोणी मोठे माणूस शेजारी नसतानाही बाळ भाजून घेण्याचा धोका स्वतःच टाळते. कारण मोठ्या माणसाची उणीव ह्या शब्दज्ञानाने भरून काढलेली असते. नाही या शब्दाचे आणि त्या समवेत डावीकडून उजवीकडे डौलदार मान हलवण्याच्या क्रियेचे असेच आहे. काही प्रसंगी नाही म्हणताच बाळ नेमकी नको ती हास्यास्पद किंवा धोकादायक क्रिया करेलही. पण त्याचा अर्थ एवढाच की
ते नाही नाही त्याच्या मनपटलावर अद्याप पूर्णपणे बिंबलेले नाही. एवढे खरे की हे शब्दच उपकारक विचारांची जागा घेतात. हे शब्दज्ञान मुलांना संयमाची सवय घडवते. विवेकाची जागृती होणे हे अद्याप लांब असते, पण त्या विवेकी अवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या शब्दज्ञान याच पायऱ्या असतात. विवेकी नीतिमान मनाची घडण व्हावयाची तर अशा शेकडो हजारो शब्दांची पायाभरणी व्हावी लागते. ती करण्याकरता बाळाशी शक्य त्या सर्व संदर्भात सतत बोलत राहिले पाहिजे. लहान मोठ्या दैनंदिन क्रियामागचा कार्यकारण भाव समर्पक शब्दांनी त्याला समजावून देत राहिले पाहिजे. हे काम प्रथम नाहीसे जिकिरीचे वाटले तरी ते निश्चितच रंजक आहे. बाळाला शब्दज्ञान द्यावायचे म्हणजे त्याला व्युत्पत्तीशास्त्रावरची व्याख्याने ऐकायची नाहीत. त्याच्याशी प्रसंग सदृश संवाद साधित राहावायचे. मुख्य म्हणजे ते बोलते कसे होईल हे पाहावायचे. खेळताना बाळाचा चेंडू किंवा दुसरे एखादे खेळणे अडचणीत सापडते. चेंडू कोचाखाली जाऊन लपून बसतो. तो त्याला नुसता काढून देण्यात शिक्षण नाही, बुद्धिसंवर्धन नाही. आपला चेंडू अडकला, आता काय करू? यारे, आपण काठी आणू आणि काठीने चेंडू हा असा बाहेर काढू. लब्बाड, निघाला की नाही बाहेर. या संवादामध्ये बाळाच्या विचारशक्तीला चालना आहे. अशा संवादामुळेच बाळाला शब्दज्ञान होते, कार्यकारण समजतो. सकाळी तोंड धुताना नळाची तोटी किती उघडली असताना किती कमी अधिक जोराने पाणी येते हे बाळाला दाखवा. त्याला त्यामागची यंत्रणा समजू लागते. मंडईत जाऊन भाजी आणायची, मग ती स्वच्छ धुवायची, चिरायची, शिजवायची. यात आधी आणि नंतर यातले कालवाचक नाते समजते. भाजी चिरताना विळीची धार कशी, सुरीची धार कशी, कशाने हात कसा कापतो, या बोलण्याने पुढचे कितीतरी धोके सहज टळतात. बाळ अडखळून पडला तर त्यात दोष उंबऱ्याचा असे समजून उंबऱ्याला लगावून बाळाचे समाधान साधणे हे ज्ञानदान नव्हे. बाळाला सहानुभूती जरूर हवी, हातावर खाऊ सुद्धा हवा, पण उंबरा का लागला याचे खरे कारणही बाळाला समजायला हवे. शेगडीवरचा तवा वाईटच आहे, तो बाळाला चटका देतो, ही फसवणूक उपयोगाची नाही. कारण या वयात बाळ खरोखरीच कार्यकारण भाव शोधित असतो. कार्यकारण भाव त्याने शोधावा म्हणून त्याला तशी संधी देणे आवश्यक आहे. ठिकठिकाणी नाही नाही म्हणून त्याची नाकेबंदी करण्यात मतलब नाही. नको किंवा नाहीला महत्व जरूर आहे, पण नकाराधिकाराचा वापर अगदी अपरिहार्य तेव्हा करण्यातच नकाराची प्रतिष्ठा राहते. 1.5 ते 3 वर्ष या काळात मुलांना खेळण्याची विशेष आवड असते. या खेळण्याच्या निमित्तानेच मुलांशी बोलण्याव्यतिरिक्त अन्य कितीतरी गोष्टी आपोआप साध्य होतात. थोडीशी कल्पकता दाखवली तर घरातल्या घरात कितीतरी खेळणे तयार करता येतात. चिंध्यांची बाहुली, नागडोळ्यांचा फारसा पत्ता नसला तरीही मऊ मऊ अंगाची बाहुली बाळाला माया करावेस शिकवते आणि स्वतःवर माया करते. मुलाची कल्पना किंवा क्रियाशक्ती वाढवण्याकरता गमतीदार आकारांचे ठोकळे विकत मिळतात. तसेच ते घरच्या घरीही तयार होऊ शकतात. मुलांना मोठी माणसे व्हावयास आवडते. त्यांची ती हौस बाहुल्या, लहान सहान उपकरणी, बादल्या, किटल्या, कपबशा, बागकामाची छोटी साधने अशा गोष्टींनी भागवता येते. चाके असलेली कोणतीही वस्तू मुलांचे लक्ष तासनतास वेधून घेऊ शकते. विशेष म्हणजे या सर्व परिवाराच्या निमित्ताने मुलांची शब्दसंपत्ती वाढवता येते. या खेळण्यास आपल्याला वाटते तशी केवळ करमणूक नसते, तेथे असते कल्पकतेला म्हणजे बुद्धिमत्तेच्या वापराला आव्हान.
पालक कल्पकता दाखवतील तर आणखी हव्या तेवढ्या वस्तूंचा खेळणी या सत्रात समावेश करता येईल. कारण खेळणी या अर्थाने ती खेळणी नसतातच, ती असतात कुतूहल शमवणारी, अनुभव ज्ञान देणारी उपकरणं. मुलांना दुर्बिणीतून लहान वस्तू मोठ्या दिसतात ते दाखवा. दुर्बीण हे त्याचे आवडते खेळणे होते की नाही ते पहा. जुनी टिकाऊ कुलपे आणि किल्ल्यांचे जुडगे मुलांचा वेळ मजेत घालवतात. आजकाल खेळण्यांच्या दुकानात काय म्हणून मिळत नाही. सगळ्यांना ते सगळेच परवडणारे नसेल तरी त्यापासून कल्पना घेऊन ते घरी करता येते. थोडीशी मोकळी जागा असेल, एखादे झाड असेल तर त्या झाडाला मोटारचे जुने टायर झोपाळ्यासारखे टांगून ठेवायला विशेष ते काय लागते? लागतो तो फक्त बाल बुद्धी संवर्धनाचा उत्साह. वेळ काढून मोकळ्या माळावर मुलांना घेऊन जाल तरी तेथे वाटेल तेवढे पाहण्यासारखे आहे. तोंडात धान्याचे कसले तरी कण घेऊन शिस्तीत चाललेली मुंग्यांची रांग दाखवा. गमतीने त्यांना ती मोजू द्या. कशी मजा येते ती पहा. खरे तर मुलांना दाखवता येणार नाही आणि त्या निमित्ताने त्यांच्याशी बोलता येणार नाही असे काहीच नसते. सायकल रिपेअरचे दुकान, स्टोव्ह रिपेअरचे दुकान, रसाचे गुऱ्हाळ, पुणे ते शिवाजीनगरचा रेल्वेचा प्रवास, पावरोटी भाजण्याचा बटारखाना अशा अनंत ठिकाणी मुलांना नेता येते. परत आल्यानंतर त्यांनी काय पाहिले, काय ऐकले याच्या आठवणी करून देता येतात. त्याच निमित्ताने त्यांच्या शब्दसंग्रहात नव्या शब्दांची, नव्या अनुभवांसमेत भर पडते. मुलांची तन मने समृद्ध होतात. अशा बालकांच्या संवासातले सुख वर्णून म्हटले तरी ते सोपे नाही. त्यासाठी तो अनुभवच घेतला पाहिजे. नुसता परोपजीवी अनुभव नव्हे तर त्या समृद्धीत स्वतःच्या कर्तृत्वाचा वाटा समजला पाहिजे. मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे असे आपण खोटेच म्हणत असतो आणि राहतो. त्या संपत्तीच्या वाढीसाठी, जपणुकीसाठी अंग मोडून काही एक करत नाही. फुकाचे शब्द ते काय, पण आपल्यालाच मुलांचे शब्दभांडार वाढवण्याची धडपड प्रामाणिकपणे कितीशा घरात घडताना दिसते. आता इथे 6वा अध्याय संपलेला आहे. धन्यवाद.